अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शहराच्या कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का? महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता? या आर्तहाकेने प्रश्न उपस्थित करून शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. तर अवैध धंद्यांना अभय देणारे कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांची बदली करावी आणि कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीनं कोतवाली हद्दीत सुरू असलेले गांजा, बिनापरवाना दारू, मटका, जुगार, बिंगो, सोरठ, मावा आदी अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. महिला आघाडीच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करून देखील संबंधित अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. त्यावर पोलीस प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाही. अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत अनेकांचे संसार आणि युवकांचं जीवन उद्ध्वस्त होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. अवैध धंद्यावाल्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्यानं त्या धंद्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांनी केला आहे. तर कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचं म्हटलं आहे. तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँटोन श्यामसुंदर गायकवाड, मोबाईल नंबर 9850291672.